नानाला एक डायनासॉर बॉलमध्ये पकडून घेऊन जात असतो, तर दुसरीकडे शहरामध्ये लोकांनाही डायनासॉर बॉलमध्ये कॅप्चर करून घेऊन जात असतात. हे सगळं ओदरोकी आपल्या स्क्रीनवर पाहत असतो. दुसरीकडे मित्सी हिमावरीचा डायपर चेंज करण्यासाठी घरी आलेली असते, तरी उडणारे डायनासॉर तिथे येऊन मित्सीला, हॅरीला आणि हिमावरीला धरून घेऊन जात असतात. तोपर्यंत जे डायनासॉर नानाला घेऊन जात असतं त्याची बॅटरी संपते आणि तो तिथंच पडतो. तोपर्यंत शिरो तिथं जाऊन ते बॉल घेतो आणि तिच्यावर रोल करता करता तो नानाला तिकडनं घेऊन जात असतो. तिथं सगळे शिनचॅनचे मित्र आणि शिनचॅन ग्राउंडमध्ये बसलेले असतात की आता काय करावं. तोपर्यंत डायनासॉर तिथं पण येतात आणि त्यांच्या पाठीमागं लागतात. तोपर्यंत एंजेला तिथं येते आणि त्या डायनासॉरांची सुट्टी करते. रात्रीचा सीन दाखवलेला आहे जिथे एंजेला आणि शिनचॅन बोलत आहेत. शिनचॅन म्हणतो, मी तुला आवडतो ना, म्हणूनच तू इथं आली आहेस. तर एंजेला हसते आणि तिची पास्टची थोडीफार स्टोरी शिनचॅनला सांगते. दुसरीकडे सगळेजण मोठ्या माणसांना आता सोडवायची कशी, कैद करून ठेवलेल्यांना, हे विचार करत असतात. शिरो आणि नाना एका ठिकाणी लपून बसलेले असतात आणि शिरो शिनचॅनची आठवण करत असतात. दुसऱ्या दिवशी सगळे गाडी करून शहरात जातात. एंजेला कैद केलेल्या माणसांना सोडवण्यासाठी जाते आणि शिनचॅनचा ग्रुप आणि बिली हे नाना आणि शिरोला शोधण्यासाठी निघतो. तो एंजेला त्यांना नानाचा कासुकाबे डिफेन्स ग्रुपचा कॉलर देते. दुसरीकडे लॅबमधला डायनासॉर हे पाण्याच्या वाटे लॅबमधनं बाहेर पडत असतो. शहरभर सगळे डायनासॉर पसरलेले असतात, म्हणून शिनचॅन आणि बिली हे डायनासॉरचे कॉस्ट्यूम घालून शहरात इकडे तिकडे फिरत असतात. हे सगळं ओदरोकी त्याच्या लॅबमध्ये बसून पाहत असते. तो चिडतो आणि चिडून तो डायनासॉरचे आणखीन बॉल शिनचॅन आणि त्यांच्या मित्राजवळ टाकतो. तर त्यातनं काही छोटेफार डायनासॉर येतात, त्यामुळे शिनचॅनच्या ग्रुपला काही फरक पडत नाही. दुसरीकडे शिनचॅनचा आणि नानाची भेट होते. एंजेला कैद असलेल्या लोकांची सुटका करते आणि प्रत्येकाजवळ माफीही मागते. तो सगळ्यांना तिथून बाहेर काढते आणि बसमध्ये बसवून शिनचॅन आणि बिलीजवळ घेऊन जात असते. हे सगळं ओदरोकी स्क्रीनवर पाहत असतो. हे बघून तो आणखी चिडतो आणि सिल्वर बॉल शिनचॅनच्या जवळ पाठवून देतो. त्यातनं काही डेंजरस डायनासॉर बाहेर पडतात आणि प्रत्येकाची नावं बोचान सांगत असतो. तर नेनी म्हणते, हे काय टाईम आहे काय हे सगळं सांगत बसायचं. हे बघून नाना घाबरतो आणि जोराने ओरडू लागतो. लॅबमधनं पळालेला डायनासॉर तिथं येतो. तिला असं वाटतं की नाना हे आपलंच बाळ आहे, म्हणून ते तिचे रक्षण करत असतं आणि ते दुसऱ्या डायनासॉरना धरून मारत असतो. हे पाहून ओदरोकीचं तर डोकं आऊट होतं आणि तो गोल्डन बॉल मध्ये असणारा एक स्पेशल डायनासॉर तिथं पाठवून देतो. या डायनासॉरच्या आत ओदरोकी आणि अमॉग दोन्ही बसून तिला कंट्रोल करत असतात. ग्रीन डायनासॉर सोबत त्यांची फाईट ही चालू असते. खरं ग्रीन डायनासॉर जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे तो ओदरोकी आणि तिच्या गोल्डन डायनासॉरची सुट्टी करतो. हे पाहून नाना खूप खुश होत असतो. ते ग्रीन डायनासॉर तिच्या जवळही जातो, पण ओदरोकीच्या डायनासॉरची लेझर बीम ही त्या ग्रीन डायनासॉरला लागते, त्यामुळे त्याचा अंत होतो. हे पाहून तर नाना खूपच चिडतो आणि गोल्डन डायनासॉरला खूप मारतो, त्यामुळे ह्या गोल्डन डायनासॉरचाही अंत होते. नाना एवढा चिडलेला असतो की त्याचा स्वतःवरती ताबा नसतो. बिली त्याच्याजवळ जातो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु नाना तिला उचलतो आणि लांब फेकून देतो. तर बिली उठतो आणि तिची शॉटगन घेऊन नानाच्या समोर जातो आणि म्हणतो की डायनासॉर आणि मनुष्य एका वेळेस एका ठिकाणी राहू शकत नाही. तर शिनचॅन आणि त्याचे मित्र तिला सांगतात की हे तू चुकीचं करत आहेस, आणि असं म्हणून ते नानाच्या जवळ जात असतात. शिनचॅन नानाजवळ जातो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण नाना तिलाही उचलून फेकून देतो. फेकल्यामुळे शिनचॅनच्या नाकातनं रक्त यायला लागतो. तरीही शिनचॅन पुन्हा उठतो आणि नानाच्या जवळ जातो, तरी नाना तिच्या चेहऱ्यावर मारतो, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरनंही रक्त यायला सुरुवात होते. तरी पण शिनचॅन काय थांबत नाही. तो तिची समर डायरी कासुकाबे डिफेन्स ग्रुपचा कॉलर नानाला दाखवत असतो. हे बघून नाना शांत होतो आणि तिच्याजवळ येऊन तिला मिठी मारतो. तोपर्यंत त्यांच्या पाठीमागे असणारी बिल्डिंग त्यांच्या अंगावर कोसळते. नाना ह्या बिल्डिंगचा भार स्वतःच्या अंगावर धरलेला असतो. तोपर्यंत हॅरी शिनचॅन आणि शिरोला तिथनं बाहेर काढतो. नानाच्या वजनापेक्षा जास्त वजनी असणारी ही बिल्डिंग नानाच्या अंगावर कोसळते. नंतर बिले जाऊन चेक करतो आणि सगळ्यांना म्हणतो की नाना आपल्या सगळ्यांना सोडून गेलेला आहे. हे ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. शिनचॅन तर खूपच रडतो. तर बिली सगळ्यांना म्हणतो की नाना जेवढे दिवस होता त्याने तुमच्यासोबत खूप एन्जॉय केलेला आहे. हे सर्व पाहून ओदरोकीही सरेंडर करतो. लास्ट सीनमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की एअरपोर्टवरून पोलीस ओदरोकीला घेऊन जात असते. दुसरीकडे बिली ही शिप
वरनं आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका दुसऱ्या आयलँडवर जात असतो. हॅरी, मिची, शिनचॅन आणि तिची बहीण एंजेला तिला सी ऑफ करायला आलेले असतात. आपण बघतो की शिनचॅनचं घर पहिल्यासारखं नवीन झालेलं आहे. ओदोरोकीने प्रत्येक तोडफोडची भरपाई करून दिलेली आहे. शिनचॅन आज शाळेला गेलेला आहे. त्याची उन्हाळी सुट्टी संपली. आज तो पुन्हा एकदा लेट झालेला आहे. तर सगळ्यांना तो म्हणतो, आता मी जरा मोठा झालोय. तर कजामा म्हणतो, तुझ्यामध्ये डिसिप्लिन कुठं आहे अजून? तर शिनचॅन म्हणतो, माझं एवढं पण कौतुक करू नकोस कजामा. तर कजामा म्हणतो, मी तुझं कौतुक करत नाही. तोपर्यंत योशिनाका मॅम येते आणि म्हणते की सगळेजण आपापली समर डायरी सबमिट करा. प्रत्येकजण आपापली समर डायरी सबमिट करत असते आणि शेवटी शिनचॅन ही आपली डायरी तिथं सबमिट करते. तोपर्यंत आपल्याला त्याची डायरीचा एक पेज ओपन झालेला दिसतो आणि त्याच्यात शिनचॅन, शिरो आणि नाना आपल्याला दुसरीकडे एका आयलँडवर बिली त्याचे रिसर्चचा वर्क करत आहे. तो आता नवीन स्वप्न पूर्ण करण्यात बिझी आहे. तो शिनचॅन, शिरो आणि नानाचा फोटोही पाहत आहे आणि तो म्हणतो की मी तुम्हा सर्वांना खूप मिस करत आहे. लास्ट सीनमध्ये शिरो चंद्राला पाहत बसलेला आपल्याला दिसतो. तर ही मूवीचं एंड झालेलं आहे. जर तुम्हाला ही मूवी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ह्याच्या पुढे तुम्हाला कोणती मूवी किंवा कार्टून मराठीत एक्सप्लेनेशन हवं आहे ते मला कमेंट करूनही सांगा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.